ओढता येतील, पण बॉलरची बॉलिंग कशी असेल यावरती फलंदाजांची देखील नजर असेल. रन्स होतात जर का फलंदाजांनी व्यवस्थितपणे चेंडूवरती नजर ठेवली तर धावा होऊ शकतात. आज खूप चांगल्या मॅचेस बघायला मिळतील. षटकार चौकार त्यांच्या आतिषबाजी आज बघायला मिळाल्या. सर्व टीम चांगल्या आहेत आणि त्यांचा खेळही तेवढाच. ट्रॉफी जिंकणारे सर्व संघ आहेत आज जे एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. पहिल्याच मॅच मध्ये कळंबोली आणि चिंचवली मोठी मॅच आहे आणि 2 ओव्हरमध्ये 22 आहेत. ऋषी स्ट्राईक वरती आहे, गोलंदाजी मार्कवर येतो चिंचवली टीम कडून मयूर. पहिलाच बॉल शरीरावरती आहे, एका रनचा कॉल आहे, मिसफील्ड झाली. या दरम्यान धाव इथून कंप्लीट. मिसफील्ड झाली, सिंगल थांबवायला हवी होती, स्ट्राईक थांबली असती. कॅप्टन मयूरने चेंडू हातात घेतलाय आणि एक सिंगलने धावसंख्या 23. जांभळीचा माल मैदानावरती फलंदाजांना खरं तर ग्राउंड शॉट खेळून धावा भरपूर करता येतात. पाहिजे तेवढे षटकार या स्पर्धेमध्ये आलेले नाहीयेत. ऑन साइडला लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल ने चेंडू वेस्ट जाऊ द्यायचा नाही, डॉट बॉल कमी ठेवायचे आणि गोलंदाजाला सातत्याने धावा करत एखाद दुसरा फटका जरूर ओव्हर मध्ये आला तर स्कोर इथून पुढे जाईल. शॉट ऋषीच्या बॅट मधून ऑन साइडला, करारा जवाब गोलंदाजाला आणि ठोकलाय सिक्सर. धावा मिळती 6. सिक्सरने टोटल पोचली 30. हर्षित 11 कानोर या दोन्ही टीमने रिपोर्टिंग करा. शॉट भारी आहे ऋषीच्या बॅट मधून, लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू, बॅक टू बॅक सिक्सर. इट्स टाइम टू फायर. आणि या ही ओव्हर मध्ये या एंड कडून मात्र कर्णधार मयूर वरती देखील अटॅक केलाय ऋषीने. कोणीही 3 लगातार षटकार या स्पर्धेमध्ये 15 मॅचेस मध्ये लगावलेले नाहीयेत. गोलंदाज तयार मयूर आणि ऋषीच्या बॅट मधून अटॅक, लॉंग ऑफच्या डोक्यावरून सलग 3रा षटकार. 3 इन अ रो. षटकारांची हॅट. सुकन्याने अर्थात दुर्वा गणेश मोडक हिच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे षटकार हॅट्रिक साठी. खतरनाक बॅटिंग. 3 लगातार. चौथ्याचा प्रयत्न होता, खाली राहिला चेंडू आणि 3ऱ्या षटकाचा खेळ. आपण मयूर या गोलंदाजाची ओव्हर समाप्त झाले आणि 42 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 19, दुसऱ्या ओव्हर मध्ये 3, तिसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्या 20. अशा टोटल 42 धावा आणि दुर्वा गणेश मोडक
हिच्याकडून या षटकार हॅट्रिक साठी टोटल 500 रुपयाचा रोख कॅश प्राइज ऋषीला आणि दशरथ देशमुख यांनी 2 लगातार षटकार मारले होते. त्या 2 षटकारासाठी गणेश दादा मोडक यांच्याकडून 500 रुपये दशरथ देशमुख यांना. 42 धावा 42. बॉईज टीमचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर काल भैरव मालेगाव संघ देखील उपस्थित झालाय, त्याही संघाचं सहर्ष स्वागत. अमोल भोईर, राज भोईर आणि त्यांच्या टीमचं हार्दिक स्वागत. आणि आदित्य आता 4थ्या ओव्हरमध्ये आलाय. किशोर भोईर सर, आपण आला असाल तर आपलंही सहर्ष स्वागत आहे. आपण स्टेजवरती यावं. गणेश दादा आपल्याला निमंत्रित करतात. खरं तर आता पुन्हा एकदा 3 ओव्हरमध्ये आपण खेळ पाहिला. ज्या एंड कडून धावा येत होत्या दोनही ओव्हरमध्ये बरसले फलंदाज. आता आदित्य आलाय. 4थी शेवटची ओव्हर पहिल्या सत्राची. फर्स्ट बॉल दशरथ देशमुख यांचा फटका आणि पॉइंट कडे. असं वाटलं की चेंडू हातात येईल. एक सिंगल. 43 धावा या स्पर्धेची आतापर्यंतची हायेस्ट टोटल. ज्या म्हणजे कालच्या दिवसभरामध्ये जर पाहिलं तर 40चा आकडा पार होत नव्हता आणि आज 43 धावा ऑन बोर्ड आहेत. म्हणजे खतरनाक बॅटिंग. ऋषी ऑन स्ट्राईक आहे. समोर आदित्य. लास्ट ओव्हर आहे आणि या एंड कडून देखील मी षटकार मारेल हे दाखवलंय ऋषीने. ठोकलाय 4था षटकार ऋषीच्या बॅट मधून. आदित्यवरती देखील प्रहार. आता मात्र स्कोर पोहोचलाय टोटल 49. 3 ओव्हर. दादांच्या वाढदिवसाला खरं तर खूप प्रचंड गर्दी. उद्या त्यांच्या सहकार्यांच्या आमदार साहेब देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येतील. ऋषीच्या बॅट मधून गोलंदाजाच्या वरून चेंडू चाललाय. लॉंग ऑन लॉक ऑफ. दोन्ही अलर्ट आहेत. समोर चेंडू आहे. फेक झाली आणि डेंजर झोन कडे फलंदाज इथून आउट. 50 धावा पूर्ण आणि दुसरी विकेट इथून बाद. ओव्हर द विकेटने. 4था बॉल. थोडा बॅलन्स गमावला शॉट खेळताना. 4 बॉल. वाईट साठी बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय आणि आमचे थर्ड अंपायर त्याचबरोबर टेक्निकल टीम यांचा एकंदरीत मिलाप आणि डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. कानोर बॉईज आणि त्यांच्या विरोधात काल भैरव मालेगाव दोन्ही कॅप्टनने यानंतर हे 3 चेंडू संपल्यानंतर टॉस साठी उपस्थित राहा ही दोन्ही टीमला विनंती. आणि डिसिजन येतोय फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. 4 बॉल आणि स्कोर 50. 4 बॉल 50 आणि 2 बॉल या इनिंगच्या शिल्लक आहेत. अण्णांचं देखील आगमन या ठिकाणी